बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून धरणं तुडुंब भरलेली आहेत। राज्यातील 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठा 20% इतका झालाय। अतिवृष्टीमुळे 10 जिल्ह्यातील तब्बल 8.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय तर 600 हेक्टर जमीन खरवडवून गेली आहे। नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका आणि कांदा या पिकांचा समावेश आहे। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झालाय। 1 जून ते 4 सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस झालेला आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलाय। यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला पण जूनमध्ये कमी पाऊस झाला। जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची चिन्ह आहे। यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सप्टेंबरमध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे। यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो आणि यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो। वेगवेगळ्या अलंकारांनी गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। रत्न अलंकार चढवलेल्या गणपती बाप्पांना मोठ्या प्रमाणात मागणी असून 100 प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती जळगावच्या बाजारात उपलब्ध आहेत। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं लालबाग येथील बाजारात भजनी मंडळं आणि गणेशोत्सव मंडळांची टाळ, ढोलकी, मृदुंग, तबला, डग्गा आणि पखवाज खरेदीसाठी गर्दी होते। त्याचबरोबर अनेकांनी आपली वाद्य अगोदरच दुरुस्त करून घेतली आहे। गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांकडून उकडीच्या मोदकांना मागणी असते। आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकाचे दर यंदा विक्रेत्यांनी वाढवलेले नाहीत। 34 ते 45 रुपये प्रति नग असे दर ठरवण्यात आले। गणेशोत्सवात पूजा प्राणप्रतिष्ठापनेसाठी पुरोहितांची चणचण जाणवते। गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पुरोहित उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। यंदा शहरातील गुरुजींचे बुकिंग हाऊसफुल झाल्यानं अनेक गणेश भक्तांना युट्यूबवर पूजा पाहून तशी घरात पूजा करावी लागणार आहे। बाजारपेठेत ठिकठिकाणी ढोलकी विक्रेते फिरताना दिसतायत। ढोलकं तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं यंदा ढोलकीच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय। गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण तसंच मोदकासाठी नारळाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। मुंबई परिसरात उत्सव कालावधीत 25 ते 30 लाख नारळांची विक्री होते। यंदा गणेशोत्सवासाठी किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेत्यांकडे नारळाची 20 ते 25% मागणी नोंदवली आहे। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आला असतानाही महापालिकेच्या लेट लतीफ कारभारामुळे मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली नाहीये। गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या 307 मंडळांपैकी 149 मंडळांना ठाणे पालिका प्रशासनानं परवानगी दिली आहे। गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडे जात असतात। त्यामुळे या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची मागणी पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे। गौरी गणपतीच्या दिवसात रेल्वे तसंच बसचं आरक्षण मिळणं कठीण झालेलं आहे। दुसरीकडे ट्रॅव्हल्स चालकांनी आपल्या तिकीट दरात मोठी वाढ केली असल्याचं चित्र आहे। कोकणात येण्यासाठी तर 1500 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदलेले आहेत। त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत अशी सूचना पालिकेनं केली आहे। मंडपासाठी खड्डे खोदल्याचं दिसल्यास प्रति खड्डा 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी होणार आहे। उत्सवाच्या कालावधीत पुणे शहर तसंच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे। उत्सवाच्या कालावधीत 7000 पोलीस कर्मचारी तैनात असतील। बाप्पाच्या मिरवणुकीत 2 इमारतींच्या वरून जाणाऱ्या केबल्सचा अडथळा येतो। मुंबईतील गणेश मंडळांनी स्थानिकांना या केबल हटवण्यासाठी किंवा मार्गात अडसर होणार नाही याप्रकारे बांधून ठेवण्याची विनंती केली आहे। गौरी गणपती आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता बाजारात सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झालंय। त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा देखील सजल्या असून आकर्षक फेट्यांची मागणी वाढली आहे। यंदा लाडक्या गणरायाला मराठमोळ्या साजात सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक फेटे बाजारात उपलब्ध झाले।
थायलंडचे गणेश भक्त थेट पेणमधील कारखान्यात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते. गणेश मूर्तीच्या माहेरघरात कारखानदार आणि कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे. थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून परदेशी भारावून गेले. सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्या. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोनं प्रतितोळा 214 रुपयांनी घसरून 71,280 रुपयांवर आलं. चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवर आली आहे. नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात 1 सप्टेंबर 13 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास 5,59,120 अर्ज तर दुसऱ्या टप्प्यातील 7,78,428 अर्जांचा समावेश आहे. महारेराची नवीन वेबसाईट महाकृती सुरू झालेली आहे. या वेबसाईटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामार्फत 550 बिल्डर्स आणि 350 एजंट्सला महारेरानं वेबसाईट वापराचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलंय. भारतात क्रेडिट कार्डचा वापर वाढलेला आहे. वाढती लोकप्रियता पाहता क्रेडिट कार्डचा उद्योग 2028-29 पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या PwC या संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. क्षयरोगाविरोधातील मोहिमेअंतर्गत राज्यात मुंबई वगळता विविध 40 ठिकाणी BCG लसीकरणाच्या चाचणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यात अवघ्या 2 दिवसात सुमारे 25,000 नागरिकांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आता लिथुआनिया, स्लोवाकिया, रुमानिया आणि प्राचीन पर्शियातील प्राचीन संस्कृती आणि सभ्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. 46,000 पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांनी हरियाणातील स्वच्छता कर्मचारी या पदासाठी अर्ज केलेले आहेत. यावरून हरियाणा आणि देशातील बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर येत आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत आश्वासन देऊनही सरकारकडून काहीच अंमलबजावणी होत नसल्यानं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं यंदाचा शिक्षक दिन हा अन्याय दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक तालुक्यात या दिवशी सरकारच्या निषेधार्थ धरणे धरून तहसीलदारांना निवेदन देणार असं महासंघानं सांगितलंय. कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे देण्यात येणारी EPS 95 पेन्शन येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल अशी घोषणा मनसुख मांडवीय यांनी केली आहे. राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन योजनेचा एक पर्याय निवडता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नव्यानं जाहीर झालेल्या निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि सुधारित निवृत्ती योजनांपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना 3 सप्टेंबरपर्यंत महामार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ठेकेदार कंपन्यांनी खड्डे भरणं आणि डांबरीकरणासाठी कंबर कसली होती. मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हे काम वाया जातंय आणि या परिस्थितीमुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या मागील दगदगीचं शुल्ककाष्ठ आजही कायम आहे. महावितरणानं राज्यातील कोट्यावधी वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आता मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट 24 तास महावितरणाच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेनं आपल्या हद्दीतील 18 जाहिरात होर्डिंग्जवर कारवाई केल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यानुसार 4 महाकाय होर्डिंग्ज काढण्यात आलेले आहेत तर 14 होर्डिंगची उंची कमी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानं यंदापासून GT आणि कामा रुग्णालयाशी संलग्न नव्या 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयात पहिल्याच फेरीमध्ये सर्व जागांवर प्रवेश झाले असून राज्यातील टॉपर विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाला पसंती दिल्याचं स्पष्ट झालंय. वैद्यकीय शाखेच्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांची पसंती 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान नोंदवता येणार आहे. त्यानंतर 13 सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं ई-वाद निवारण योजना 30 ऑगस्टपासून कार्यान्वित केलेली आहे आणि आयकर विषयक विवादांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत करदात्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम माफ केली जाऊ शकते.
आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत कार आणि दुचाकीच्या आसनांवरील कर एकसमान होऊ शकतो. कारच्या आसनांवर कर 18% वरून 28% करण्याची शिफारस आहे. दुचाकीच्या आसनांवर 28% जीएसटी लागेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत थेट भारतामध्ये झालेली परकीय गुंतवणूक 47.8% वाढून $16.17 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले. कम्प्युटर, दूरसंचार, औषध निर्माण या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येते. मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेतली आहे. दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली. एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिलाय. जळगावमध्ये खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत कीर्ती क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणपतीच्या वर्गणीसाठी जबरदस्ती करू नका असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलेले आहेत. गणेशोत्सव सुरक्षित आणि शांततेत व्हावा यासाठी पोलिसांमार्फत नोंदणीकृत गणेश मंडळांना सूचना देखील करण्यात आल्या. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.